समाज त्या ठिकाणी चालतो। अतिरेक आणि त्या ठिकाणी धिंगाणा हे आमच्या धर्मामध्ये लिहिलेलं नाही आणि आम्ही ते करणार सुद्धा नाहीये। आणि परंतु मुद्दामून आमच्या समाजाला टार्गेट करण्याचं काम या देशामध्ये या राज्यामध्ये चालू आहे। आणि म्हणून आमची विनंती प्रशासनाला आणि शासनाला राहणार आहे की अशा विकृत प्रकृतीच्या लोकांवर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि फिरून असे कोणतेही धार्मिक स्थळ जे मग ते कोणत्याही समाजाचे गावत नाही त्याच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले नाही पाहिजे, जेणेकरून या देशाची या राज्याची जी सामाजिक एकता आहे, जी बाधिलता आहे, एकमेकांचे जे दुरावून संबंध आहे ते दुरावले गेले पाहिजे। आणि काही लोक मुद्दामून ते संबंध खराब करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी असं रंग देण्याचं काम करतात। अशा लोकांना वेळीच पायबंद त्या ठिकाणी करावं आणि जे त्या ठिकाणी नुकसान त्या समाजाच्या लोकांचं त्या मस्जिदीचं त्या दर्गाचं झालं, शासनाने त्याला नुकसान भरपाई त्यांना निश्चितपणाने देण्याचं काम करावं। आणि हे जे कृत्य केलं असेल अशा त्या नराधमाला आणि ज्या समाजकंटकाचा आम्ही जाहीर असं निषेध त्या ठिकाणी नोंदवतो, आमच्या समाजाचा निषेध नोंदवतो आणि आमच्या भावना शासनापर्यंत आपण कळवावं अशी विनंती प्रशासनाला आमच्याकडून तुम्हाला राहणार।